लोक मला प्रश्न विचारतात की तुला काय फायदा झाला टीएलसीचा. मला वाटतं मला सगळ्यात जास्त फायदा झालाय. मला विनामूल्य फुकट 350 ते 400 इंडस्ट्रीज बघायला मिळाल्या. त्या कशा काम करतात किंवा नाही करत ते बघायला मिळालं. रिझन्स फॉर सक्सेस बघायला मिळाले, रिझन्स फॉर फेल्युअर बघायला मिळाले. 100च्या वर अनेक बिझनेस मॉडेल्स बघायला मिळाले. आणखी काय पाहिजे. सो मला सगळ्यात जास्त फायदा झालाय. दुसरा प्रश्न जो मला विचारला जातो तो म्हणजे तुम्ही तर विजन ठेवलंय 1000 मेंबर्स व्हायचं, ते कधी होणार. आता तर 200च आहेत. ऍक्च्युली 400 होते पण 200 पळाले. त्यांना झेपला नाही करिक्युलम टीएचसीचा. मला याच्यावरनं एक गोष्ट आठवते, चायनीज बांबूची. चायनीज बांबू असतो एक, तो पहिले 10 वर्ष 1 फूट वाढतो, वाढतच नाही. नंतर पुढच्या 2 वर्षात एकदम 10-15 फूट वाढून जातो. टीएलसीचा साधारण असंच काहीतरी आहे असं वाटतं की आपलं आता फाउंडेशन भक्कम झालंय आणि आता या 200 मेंबर्सवरनं आपल्याला मोठी उडी घ्यायची आहे. सो दॅट इज व्हॉट आय थिंक टीएलसी इज गोइंग टू बी. दोनशे मेंबर्सवरनं आठवलं की 200 मेंबर्सची पण ताकद खूप आहे. 200 मेंबर्स 8000 लोकांना एम्प्लॉय करत आहे. 200 मेंबर्सचा टोटल टर्नओव्हर 1200 कोटी आहे. टीएलसी जॉईन झाल्यापासून त्यांची 33% ग्रोथ झाली आहे. याचा सोशल इम्पॅक्ट पण आहे, इकॉनॉमिक इम्पॅक्ट पण आहे, इंटेलेक्च्युअल इम्पॅक्ट आहे. जर प्रत्येक टीएलसी एम्प्लॉई म्हणजे 8000 लोकांनी दररोज 1 रुपया दान करायचा ठरवला किंवा देवासमोर ठेवायचा ठरवला आणि त्यांच्या एम्प्लॉयरने त्यांना सांगितलं तू 1 रुपया ठेव, मी 2 रुपये ठेवतो, 1 वर्षात 1 कोटी रुपये जमा होतील. त्याचं टीएलसी काही करू शकेल. जर 10 रुपये ठेवले तर 10 कोटी जमा होतील. आपली स्वतःची पतपेढी होऊ शकते. आपण कुठचेही सीएसआर प्रोजेक्ट घेऊ शकतो. सोशल इम्पॅक्ट. नरेंद्र मोदीने आता स्वच्छ भारत अभियान पुकारलंय. आपली पॉवर बघा, आपण 8000 लोक आणि आपली जर सरासरी फॅमिली साईज घेतली तर आपण 30-35 हजार लोक ही चळवळ चालवू शकतो. घरातनं सुरू करून स्वच्छता, फॅक्टरीतनं आपल्या बाहेरच्या रस्त्यांवर, आणि 30,000 लोक ह्या भारताच्या मोस्ट इसेन्शियल रिक्वायर्ड प्रोजेक्टला हातभार लावू शकतात. सो दॅट इज द पॉवर ऑफ टीएलसी. लोक मला अजून एक प्रश्न विचारतात की 10 वर्ष कशामुळे टिकली. शैलेशला बहुतेक पेपर फुटला होता त्यामुळे त्यांनी आधीच सांगून टाकलं आपलं. पण मला वाटतं की टीएलसी टिकण्याची 5 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे फोकस. आणि इथे मी टीएलसीना सांगू इच्छितो की दिस इज अ मेसेज फॉर युअर बिझनेसेस ऑल्सो, नॉट ओनली फॉर टीएलसी. टीएलसी डिड नॉट लिव्ह इट्स फोकस. आपण एक पर्पज ठरवला होता की स्मॉल बिझनेस मनला सक्सेसफुल करायचं. दॅट इज आवर पर्पज. एव्हरी स्मॉल इंडस्ट्री शुड बिकम सक्सेसफुल. आणि आपण एक विजन ठरवलं होतं की आपल्याला ऍटलीस्ट 1000 लोकांपर्यंत पोहोचायचं. आणि आपण काही व्हॅल्यूज ठरवल्या होत्या. या सगळ्यांनी आपल्याला एक फोकस दिला आणि आपण 10 वर्ष ह्या फोकसने चाललो. आणि त्यामुळे आपण इकडे तिकडे न बघता एवढी वर्ष काढू शकलो. दुसरा आहे की हे कम्युनिटी स्ट्रक्चर. वी आर नॉट अन ऑर्गनायझेशन लाईक अ कमर्शियल ऑर्गनायझेशन किंवा आपण सोशल एनजीओ स्ट्रक्चर पण नाही आहे. आपलं एक कम्युनिटी स्ट्रक्चर आहे आणि व्हेरी लूजली डिफाईन्ड स्ट्रक्चर आहे. पण हे स्ट्रक्चर ज्याला लिगल काही एंटिटी नाहीये, फायनान्शियल एंटिटी पण नाहीये, पण ही कम्युनिटी असल्यामुळे ही इतकी वर्ष टिकू शकली. तिसरा म्हणजे कंटेंट. टीएलसीचा जो करिक्युलम आहे की जो कंटेंट आहे तो एकदम रेलेव्हंट आहे. तो रेलेव्हंट असल्यामुळे लोक टिकून राहिली. ज्यांना रेलेव्हंट वाटला नाही त्यांनी सोडलं. सो जो रेलेव्हंट आणि आपण तो वेळच्या वेळी सेन्सिटिव्हिटी टू इंडस्ट्रियल नीड्स आपण तो बदलत राहतो आणि त्यामुळे 10 वर्ष लोकांना रेलेव्हंट तो राहिला करिक्युलम. चौथा म्हणजे अकाउंटेबिलिटी. इंडस्ट्रियलिस्ट किंवा स्मॉल एंटरप्रिनरला वाटतं की आपण अकाउंटेबल नाही आहोत कोणाला,
पण इकडे एक प्लॅटफॉर्म मिळतो जिथे आपण एक पियर प्रेशर क्रिएट करतो, जिथे एकामेकांना आपण अकाउंटेबल करतो, असेसमेंट्स करतो, स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट दाखवतो, अँड दॅट इज व्हॉट इज लाईक्ड बाय TLCians, अँड दॅट इज वाय वी आर स्टील सस्टेनिंग इट. आणि फायनली फिफ्थ इज कन्सिस्टन्सी. या सातत्याने आपण सगळे सेशन्स करतो, या सातत्याने आपण बिग बॅश सुद्धा करतो. एव्हरी इयर स्पोर्ट्स मॅनिया, बिग बॅश, द कल्चरल इव्हेंट्स, द सेशन्स, द रिपल मीटिंग्स, द असेसमेंट्स, एव्हरीथिंग इज डन सो स्ट्रक्चर्ड अँड कन्सिस्टंटली अँड ऑन टाइम. मला वाटतं ही 5 रिझन्स आर देअर टू ब्रिंग अस हिअर. But would these 5 reasons be enough to take us for the next 10 years? I'm not so sure. The trends are changing. Trends बदलतायत. एक्सपिरियन्स हा आता TLC मध्ये तुम्ही बघितलं तर आतापर्यंत माझ्या 35 वर्षाचा छोटासा एक्सपिरियन्स मी तुम्हाला देत आलोय आणि त्याच्यावर तुम्ही एवढी प्रगती केली. पण आपल्याकडे जर सरासरी 200 उद्योजकांचा जर एक्सपिरियन्स घेतला तर मे बी 1500 ते 2000 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आपल्याकडे. सो आपल्याला हा एक्सपिरियन्स वापरायची गरज आहे आता. सो इट इज नॉट अबाउट व्हॉट आय शेअर विथ यू, इट इज अबाउट युअर एक्सपिरियन्स विच यू शेअर विथ अदर्स. हा ट्रेंड आलेला आहे. नॉलेज आज फक्त TLC मध्ये नॉलेज मिळेल असं नाहीये. नॉलेज यू कॅन गेट इट एनिवेअर. गुगल करा आणि नॉलेज घ्या. सो इट्स नॉट अबाउट एक्सपर्टीज अगेन. इट्स अबाउट यू हॅव द नॉलेज. देर आर एक्सपर्ट्स अराउंड इन TLC. यू हॅव टू एक्सचेंज युअर आयडियाज अँड नॉलेज कॅन बी शेअर्ड. It's also not about power, because our structure does not give power, it is democratic. आणि ते स्ट्रक्चर आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. इट इज ऑल्सो नॉट अबाउट एफर्ट्स नाव. फक्त मेहनत घ्यायची नाही, आपल्याला अटेन्शन ट्रेंड येतोय. म्हणजे आपल्याला इन्साइट, मार्केटची इन्साइट घ्यायची वेळ आलेली आहे. आपल्याला सगळीकडे वी हॅव टू बी व्हेरी व्हॉट यू कॉल चौकन्ना. आपल्याला सगळीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की काय अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि दॅट इज द ट्रेंड विच इज कमिंग. इट्स नॉट अबाउट एफर्ट्स. सो इफ दिस ट्रेंड्स, या ट्रेंड्सवर मी जेव्हा विचार केला तेव्हा मला 2 इन्साइट किंवा 2 गोष्टी समजल्या कम्युनिटी बिल्डिंगसाठी. आणि त्या म्हणजे की कमिटमेंट कॅनॉट बी बॉट, कमिटमेंट कॅनॉट बी इंजिनियर्ड, कमिटमेंट कॅनॉट बी मॅन्युप्युलेटेड. कमिटमेंट हॅज टू बी देअर अँड इट विल कम इफ द लीडर शोज इट्स कमिटमेंट. त्यामुळे मी कमिटमेंट दाखवली, तुम्ही जर कमिटमेंट दाखवली तर तुम्हाला समोरनं कमिटमेंट मिळणार आहे. आणि जे कमिटेड लोक आहेत तीच TLCत राहणार. कमिटमेंट ही कुठे विकत मिळणार नाहीये आपल्याला. दुसरं म्हणजे जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर आहे, आपलंच नाही एकंदरीतच ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर, NGOचं स्ट्रक्चर, हे बदलायची वेळ आली आहे. हे जुनं स्ट्रक्चर यापुढे चालणार नाहीये. आपण सुद्धा आपलं स्ट्रक्चर बदलत आलो आहे. सुरुवातीला आपलं फक्त एकच ग्रुप होता, नंतर त्याचे रिपल्स झाले, त्याच्यानंतर ऑर्बिट झाले. पण आता हे ऑर्बिट्स पण विचार करायची वेळ आली. आता आपलं टिपिकल स्ट्रक्चर आहे. ऑर्बिटमध्ये आपण पहिली दुसरी तिसरी असं जे रेग्युलर एज्युकेशनल सिस्टीम आहे त्याप्रमाणे हे स्ट्रक्चर केलं आहे. पण मे बी ॲडल्ट लर्निंगसाठी स्ट्रक्चर वेगळं पाहिजे. मे बी ते सब्जेक्ट वाईज ऑर्बिट पाहिजेत. मे बी स्ट्रॅटेजीचा ऑर्बिट वेगळा पाहिजे, सेल्स अँड मार्केटिंगचा ऑर्बिट वेगळा पाहिजे. ज्याला कोणाला स्ट्रॅटेजी शिकायचं त्यांनी पहिलंच स्ट्रॅटेजीच्या ऑर्बिटमध्ये शिरायचं. तिथे आपण स्टँडर्ड लेवल, हायर लेवल करू शकतो. सो वी नीड टू रिव्ह्यू द स्ट्रक्चर अँड एव्हरी ऑर्गनायझेशन नीड्स टू रिव्ह्यू स्ट्रक्चर टू मेक इट कीप इट रेलिव्हंट. त्यात 3 मुद्दे बाहेर येतात या सगळ्या विचारातनं. एक म्हणजे बिकॉज इफ देर इज नो स्ट्रक्चर विच इज हायरार्कियल, देन देर इज अ नीड फॉर को-क्रिएशन. मिनिंग आता जो करिक्युलम आहे तो मी तुमच्यावर लादलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे मी केलं, मला याचा फायदा झाला, तुम्ही करा. बट इफ वी ऑल आर हॅव्हिंग द एक्सपिरियन्स ऑफ सक्सेस, देन वाय डोंट वी गेट टुगेदर अँड क्रिएट आवर ओन करिक्युलम. आपण स्ट्रॅटेजीची एक टीम करू शकतो आणि ते त्याचा करिक्युलम डिसाईड करू शकतील. तसंच प्रत्येक विषयाचा होऊ शकेल. सो वी नीड टू को-क्रिएट द कंटेंट ऑफ TLC हेन्सफोर्थ. हे करत असल्यामुळे लीडर आणि फॉलोअर मधली जी एक लाईन असते, थिन लाईन, ती ब्लर होत जाईल, विच इज गुड. देर विल बी लीडर ऑफ द मुवमेंट. ज्यावेळी ज्या मीटिंगमध्ये की ज्या सिच्युएशनला जो लीडर इन्फ्लुएन्स करेल, जो व्यक्ती इन्फ्लुएन्स करेल, जो मेंबर इन्फ्लुएन्स करेल लोकांना, दिशा दाखवेल, तो लीडर त्या मुवमेंटचा. आणि हा कॉन्सेप्ट आता जोरात बळावतोय की लीडरशिप इज अबाउट हँडलिंग दॅट सिच्युएशन अँड एनीबडी कॅन बी अ लीडर. तुमचा एखादा ज्युनियर माणूस पण लीडर होऊ शकतो तुमच्या ऑर्गनायझेशन मधला त्या सिच्युएशनला. तिसरी गोष्ट आहे की आपल्याला
कल्चरल फॅसिलिटेशनची गरज आहे. कम्युनिटी बिल्डिंगमध्ये स्ट्रॅटेजी आर्टिक्युलेशन किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स कमी चालतात. आणि वी नीड टू हॅव अ कल्चरल फॅसिलिटेशन, म्हणजे ओपननेस, ट्रान्सपरन्सी, नीड टू हेल्प इच अदर, अप्रिशिएटिव्ह कल्चर, ग्रोथ कल्चर, प्रोग्रेसिव्ह कल्चर. सो ह्या आपण ॲज लीडर्स वी नीड टू फॅसिलिटेट दिस कल्चर इन द ऑर्गनायझेशन आणि आपोआपच वाढ होऊ शकेल. So what are those 4 things we need to do? यापुढे what is the action plan which I have in mind is we need to shift from clarity to simplicity. आपल्याला क्लॅरिटी खूप आहे. आपल्याला माहिती आहे की TLC मध्ये पहिल्या फर्स्ट 4th ऑर्बिटमध्ये येणार, मग तो 3rd मध्ये जाणार, त्याला रिपलमध्ये काम करायचं आहे, रिपल हेडला त्याची क्लॅरिटी आहे, TLCचा करिक्युलमची क्लॅरिटी आहे, असेसमेंटची क्लॅरिटी, सगळी क्लॅरिटी आपल्याला. बिझनेसमध्ये पण तुम्हाला ही क्लॅरिटी असते. पण जसं जग बदल चाललंय, जग कॉम्प्लेक्स होत चाललंय, जग फास्ट चेंजिंग होत चाललंय, तर आपली कॉम्प्लेक्सिटी आपल्याला अडथळा करेल. सो वी नीड टू कंटिन्युअसली सिम्प्लिफाय आवर प्रोसेसेस, आवर ऑर्गनायझेशन्स. TLCला पण ती गरजेचं आहे की आपण आपलं ऑर्गनायझेशन सिम्प्लिफाय कसं करू, तर ते रेलेव्हंट राहणार आहे. सेकंड आहे वी नीड टू शिफ्ट फ्रॉम प्लॅनिंग प्लॅन्स टू नरेटिव्स. TLCला काही नरेटिव्ह घ्यायला पाहिजे. 100% or 40% इयर ऑन इयर ग्रोथ असा नरेटिव्ह घ्यायचा आणि सगळ्यांनी त्याच गोष्टीवर काम करायचं. मग त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करिक्युलम मधल्या वापरायच्या. माझ्या कंपनीचा नरेटिव्ह आहे टू बी अ ग्लोबल प्लेअर. सो ग्लोबल प्लेअर होण्यासाठी जे काय करायला लागतं ते आमची लोक करतात. सो वी कॅन इन आवर कंपनी और इन कम्युनिटी इन TLC टेक अ नरेटिव्ह अँड प्लॅन, मेक द प्लॅन्स अकॉर्डिंग टू दॅट नरेटिव्ह. दॅट इज अ मोर बेटर वे ऑफ वर्किंग. तिसरं म्हणजे आपण की रिझल्ट एरिया वगैरे सकाळी पण बघितले, आपण त्याच्यावर बोलतो KRAs, KPIs, विच इज गुड, विच इज इम्पॉर्टंट, विच डिफाईन्स हू डज व्हॉट. बट वी नीड टू ऑल्सो डिफाईन टास्क, बिकॉज रिझल्ट हे टास्क मध्ये येतात. आपण काय करतो, रिपल हेडने जर ठरवलं, रिपल हेडचं रिस्पॉन्सिबिलिटी काय की त्यांनी त्याचं रिपल सांभाळायचं, त्यांना मदत करायची, त्यांना करिक्युलम समजावायचा, त्यांचं होमवर्क करून घ्यायचं, त्यांची असेसमेंट करायची. पण त्याचा टास्क काय आहे? त्याचा टास्क आहे की त्या रिपल मेंबरला सक्सेसफुली ग्रो करायला शिकवायचं, त्याला त्याची सपोर्ट द्यायचा. सो ती टास्क डेफिनेशन आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा ह्या टास्क डेफिनेशनमुळेच रिझल्ट मिळणार आणि दॅट इज वेअर वी नीड टू फोकस. आणि 4th, शिफ्टिंग फ्रॉम मनी और इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह टू सोशल इन्सेंटिव्ह. लव. पीपल विल ओनली डू व्हॉट दे लव, आणि स्पेशली ॲडल्ट्स विल ओनली डू व्हॉट दे लव, व्हॉट इज रेलेव्हंट टू देम. तेव्हा आपल्याला कंटिन्युअसली आपल्या कम्युनिटीमध्ये यापुढे 10 वर्ष सस्टेन व्हायचं असेल तर लोकांना त्यांना जे आवडतं ते करायला द्यायला पाहिजे. इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह तर TLC तसाही नाहीये, पण जो काय तुम्हाला बिझनेसमध्ये फायदा होण्याचा इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह आहे तो सुद्धा फार काळ आपल्याला पुढे नेणार नाही. आपल्याला सोशल इन्सेंटिव्ह वरती भर द्यायला हवा. मला माहिती आहे आता जेवणाची वेळ होते, त्यामुळे मी आवडतं घेतोय. फायनल टेकअवेज फॉर यू 3 टेकअवेज आहेत. या पुढच्या तुमच्या लिडरशिप साठी आहेत ते. पहिला आहे की तुमची ताकद, लीडर स्ट्रेंथ कम्स फ्रॉम द स्ट्रेंथ ऑफ द कम्युनिटी. यू कॅनॉट बी स्ट्रॉंग इफ द कम्युनिटी इज वीक. आपण जे आज सगळीकडे ट्रेंड बघतो, नरेंद्र मोदी, त्यामुळे ही इज द लीडर, बाकी सगळे वीक. गांधी फॅमिली, दे आर स्ट्रॉंग, द पार्टी इज वीक. केजरीवाल, ही इज स्ट्रॉंग, द पार्टी इज वीक. तसंच TLCचं होईल की तुम्ही मला फक्त वरती उचलून धरलं तर तुम्ही वीक राहणार. सो वी नीड टू मेक द कम्युनिटी स्ट्रॉंग अँड द लीडर्स ॲक्शन शुड बी टुवर्ड्स दॅट, टू हाऊ टू मेक द कम्युनिटी स्ट्रॉंग, देन द लीडर विल गेट इज स्ट्रेंथ. कारण लिडरशिप ही पोझिशनमध्ये येत नाही. तुमच्या कंपनीत तुम्ही स्वतःला CEO म्हणत असाल, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणत असाल, त्यांनी तुम्हाला कोण लीडर समजत नाहीये. लीडरशिप विल कम फ्रॉम युअर क्रेडिबिलिटी अँड युअर रेप्युटेशन. तुम्ही काय ऍक्शन्स, ऍक्टिव्हिटीज करतात, तुम्ही कसा वॉक द टॉक करतात, त्याच्यावर तुमची लिडरशिप ठरणार आहे. आणि फायनली जर तुमच्या लोकांना स्ट्रॉंग वाटत असेल, केपेबल वाटत असेल, तर तुम्ही लीडर आहात. इफ युअर पीपल डू नॉट फील स्ट्रॉंग इनफ और नॉट केपेबल, then you are not a good leader. So these 3 takeaways for you as a TLCian as well as a CEO or a businessman. I thank you all again to listen to me with all patience.